जर तुम्ही लेग डे 2 वेळा ट्रेन करता मीन्स वीकली तुम्ही 2दा लेग डे असलं भेटते स्क्वॉट्सपेक्षा मग तुम्हाला लोअर बॅकमध्ये पण पेन येईल. तुमच्या लोअर बॅकमध्ये पेन असण्याचं कारण काय काय बोलतात की बल्कमध्ये लेग एक्सटेन्शन कायच नसतं, कटमध्ये कायच असतं. मी खूप काही गोष्ट पुन्हा एकदा घेऊन तुमच्यासाठी लेग डेचा ब्लॉग घेऊन आला आज. पुन्हा व्हिडिओ बघून तर तुमच्या भावा पण थोडा वॉच टाईम भेटेल. बरोबर ना? बरोबर आहे, बरोबर. हे मी हेच आज लेगवर काय ना ट्रायसेप केस आहे. लेग बुधवारी कधी पण मारत होतं त्यात काय. सुरुवात करताना एक्सपर्ट पासून घेऊ. पहिले कंपाऊंड घेऊ, देन लेग प्रेस म्हणजे 2 कंपाऊंड, एक आयसोलेशन, एक हॅमस्ट्रिंगला कंपाऊंड, एक आयसोलेशन. बाकीच्या नंतर होतो. पहिले एक्सपर्ट पासून सुरुवात करू. हे असं पाहिजे थोडी हातपाय घालूनंतर हे फुलपायमध्ये लेग मायला मजा नाही. लेग वर्कआउट. इंग्लिश का बोलतो काय माहिती इंग्लिश का बोलतो. जाऊ दे, काम समजून घ्या. मला काय इमोशन्स बघा. खाओ माँ कसम. कडक आहे. स्क्वॉट्स, हॅक स्क्वॉट, स्मिथ मशीन स्क्वॉट कुठलीच कंपाऊंड एक्सरसाइज म्हणजे एक ते तुमच्या एक्सरसाइजमध्ये कंपाऊंड एक्सरसाइज असली पाहिजे. जर तुम्ही लेग डे 2 वेळा ट्रेन करता मीन्स वीकली तुम्ही 2दा लेग ट्रेन करत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे. बट त्यात तुम्ही काय करू शकता, तुम्ही एके दिवशी क्वॉट्स आणि एके दिवशी हॅमस्ट्रिंग असे सेपरेट ट्रेन करू शकताय. ओके, एके दिवशी क्वॉट्स ट्रेन करा, एके दिवशी हॅमस्ट्रिंग ट्रेन करा. जर तुम्ही एकच लेग डे असेल तर तुम्हाला सगळंच करायला लागेल, नो ऑप्शन. ओके, जसं मी करतो, मी सगळंच करतो. ओके, जिम म्हणून आपली जिम उघडी आहे सॅटर्डेला. मी येणार आहे वर्कआउटला 8ला येणार आहेस. बघू येतो आहे एक्सरसाइज डेडलिफ्ट चाललंय ना. बघू 7ला ती किंवा 8ला ती. 8लाच किंवा आता संडे आहे ना, कोण टाकू. चालू आहे. काय बोलणार तो. जर तुम्हाला तुमचे लेग्स ग्रो करायचं असेल तर लेग एक्सटेंशन एक मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. इसके मी नाव काय होतं. जर तुम्हाला तुमचे लेग्स ग्रो करायचे असतील तर लेग एक्सटेन्शन एक बेस्ट एक्सरसाइज असू शकते. तर तुम्हाला तुमचे लेग्स ग्रो करायचे असतील तर. बट कसं आहे, काय काय बोलतात की बल्कमध्ये लेग एक्सटेन्शन कायच नसतं, कटमध्ये कायच असतं. मी खूप जण ऐकलंय असं. तर असं कायच नसतं की तुम्हाला लेग एक्सटेन्शन बल्क लगायचे कटला. तर तुम्हाला लेगची साईज तुम्हाला ग्रो करायची तर लेग एक्सटेन्शन करायलाच लागेल. तुम्ही थोडे स्लो अँड कंट्रोल करू. असं नाही की तुम्ही खूप हवेत नाही मारायचे, थोडे स्लो. हे बंद करायले, बंद करायले. हा बघा, हा आमचा टेलर बघा काय शिकवतोय. हा बघा काय शिकवतोय. हे असल्या एक्सरसाइज कुठे घेऊ नका. हा नाही कधी मारत. आमची तर एक स्पायडरमॅन येतो तो मारतो. आता आलं आपण लेग प्रेसवर. लेग प्रेसला स्टेबिलिटी जास्त आहे. मीन्स तुम्हाला स्टेबिलिटी आहे, तुमचे हिप्स टच आहे तुमच्या बेंचला. बेंचच घेऊ शकतो आपण. तुम्हाला स्टेबिलिटी जास्त भेटते स्क्वॉट्सपेक्षा. असं नाही बोलत की मी स्क्वॉट करू नका. स्क्वॉट खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला तुमचे मसल ग्रो करायचे किंवा तुमच्या ओव्हरऑल हेल्थसाठी पण फिटनेससाठी स्क्वॉट खूप इम्पॉर्टंट आहेत. एक ते कंपाऊंड एक्सरसाइज पाहिजेच. मी आज हॅक स्क्वॉट केले. लास्ट टाइम मी स्क्वॉट केलेले. आता नेक्स्ट टाइम स्क्वॉट केले म्हणजे नेक्स्ट वीकला स्क्वॉट केले. मग त्याचे पुढले वीकला हॅक स्क्वॉट परत. अरे कहना क्या चाहते हो. लेग प्रेस बेस्ट बंद करते आणि तुम्ही 3 फेरीवर जाऊ शकता स्क्वॉट्स लेग प्रेसमध्ये. काय मशीन एक्सरसाइज आहे.
ब्लॉग जर बघत असेल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट, शेअर सगळं कर आणि व्हिडिओ पूर्ण बघ. टिप्स देत राहीन मी. भाई पे भरोसा रख. आमचे सिंगर आणि आमचा ट्रेनर. अरे बड़ा कमजोर लेग पीस है, इस मुर्गी को पोलियो हो गया था क्या? नसपण दिसते ती. इन्सान लोक दिसत नाही, ती कॅमेरामॅन दिसत. लेग प्रेस करताना कधीच तुम्हाला तुमचे हिप्स आहेत ते जागेवर ठेवायचे. म्हणजे ती आहे का त्याला तुमचे हिप्स जागेवर राहण्यासाठी, तुमची बॉडी स्टेबल राहण्यासाठी तुम्हाला फक्त पायाची मुवमेंट करायची. तुमचे हिप्स कधीच वर उचलले गेले नाही पाहिजे. जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही खूप मोठी मिस्टेक करताय. तुम्हाला इंजुरी होऊ शकते. तुम्ही तुमची एन्जॉयमेशन इन्क्रीज करायची ना, आता तुम्ही स्वतःला इंजुरी करून घ्याल. म्हणून कधीच लेग प्रेस करून तुमची हिप्स कधीच वर नाही आले पाहिजे. जर तुम्हाला तुमची एन्जॉयमेशन वाढवायची असेल तर तुम्ही मोबिलिटी ड्रिल्स केल्या पाहिजे. पुल डाऊन म्हणजे मी स्ट्रेचिंग केली पाहिजे, वॉर्मअप चांगला केला पाहिजे. त्याच्यामुळे तुमची मोबिलिटी वाढेल आणि तुमची एन्जॉयमेशनसुद्धा नक्कीच वाढेल. सो गाईज आपण क्वाडसाठी 3 एक्सरसाइज घेतलेल्या. क्वाडसाठी आपण घेतलेले आपण आता हॅक स्क्वॉट, त्यानंतर लेग एक्सटेन्शन, त्यानंतर आपण केलेले लेग प्रेस. सो या 3 एक्सरसाइज खूप झाले क्वाडसाठी. आता आपण हॅमस्ट्रिंगकडे जातोय. हॅमस्ट्रिंगकडे 2 एक्सरसाइज पण खूप होतील, एक कंपाऊंड आणि एक आयसोलेशन नेहमीप्रमाणे. आणि नंतर काफ रेजेस जाम झाले. असं नका करू की लेग प्रेसला खूप वेळ होऊ नका. स्लो आणि कंट्रोल मारा. इसेंट्रिकवर जास्त फोकस ठेवा. असं करू नका की खूप हेवी वेट घेता लेग प्रेसवर. हे असं करू नका, छप्पी झाले करू नका. बरोबर आहे ना? 100% बरोबर. एक नंबर बाई. पॅन्ट किनारे बांधे ना काय, कंपाऊंड मध्ये आपण आपले काय म्हणतात आयडियल घेऊ, डोमिनंट रेड घेऊ. ओके, तुम्हाला फक्त हिप्सवर फोकस ठेवताय आणि हिप्स पाठी पुश करा. ओके, बोलण्याच्या ऑपरेशन नाही. तुम्हाला डंबे खाली टेकायला जायचं नाही. जस्ट हिप्सवर फोकस करा. बॅक स्टेप. ओके, जास्त डंबे खाली टेकायला गेला तर लोअर बॅकला पुश करा. तुम्ही तुमचे ग्लुट्स पण ट्रेन केले पाहिजे. तुम्ही हिप थ्रस्ट करू शकता किंवा तुमच्याकडे जर ही मशीन असेल, हो चांदीच चांदी आहे, कारण ही खूप ग्लुट्स तुम्ही ट्रेन केले पाहिजे. कारण कसं आहे, तुमचे जर ग्लुट्स वीक असतील तर तुम्हाला स्क्वॉट पण नीट करता येणार नाहीत. तुमचे ग्लुट्स हे स्ट्रॉंगच पाहिजे, कारण ग्लुट्सचा बेस आहे. जर तुमचे ग्लुट्स वीक असतील ना तर तुम्हाला लोअर बॅकमध्ये पण पेन येईल. तुमच्या लोअर बॅकमध्ये पेन असण्याचं कारण ट्रेन करताना, तर जेव्हा तुम्ही ट्रेन करताय तेव्हा जर तुमच्या लोअर बॅकमध्ये पेन असेल तर मे बी तुमचे ग्लुट्स वीक आहेत. आता आपण करणार आहोत लाईंग हॅमस्ट्रिंग कर्ल्स. तर हा आपला एंड असेल क्वाड्स आणि हॅमस्ट्रिंगचा. नंतर आपण काप ट्रेन करणार आहोत. तर मी किती केले लेगसाठी, म्हणजे स्क्वॉटसाठी आपण 3 एक्सरसाइज केल्या. एक होती हॅक स्क्वॉट, त्यानंतर लेग प्रेस आणि लेग एक्सटेन्शन. आणि हॅमस्ट्रिंगसाठी आयडियल आणि हॅमस्ट्रिंग कर्ल्स, लाईंग हॅमस्ट्रिंग कर्ल्स खूप झाले एवढे. आणि ॲडॅप्टर ॲबडक्टर ही साईडला येते. ओके, एवढे गेले. आणि कापसाठी आपण सीटेड काप्स करणार आणि एक स्टँडिंग पण करू. ओके, थोडी व्हिडिओ लेंदी होईल म्हणून त्या व्हिडिओ मे बी दाखवणार नाही आहे, नाही दाखवणार आहे. अँड हा मशीन एक्सरसाइज होते, इगो लिफ्टिंग करायला जाऊ नका. कारण मशीन एक्सरसाइज कशात सेफर आहे, बट त्याच्यावर तुम्ही मॅक्सिमम गेन्स तुमचे अनलॉक करू शकता. सो तिथे इगो लिफ्टिंग करायला जाऊ नका. जेवढे तुम्हाला काउंटर रेप्स करता येतील तेवढे का. हां, कधीतरी ठीक आहे जर तुम्हाला हौसच आहे तर, पण आता बोलू नका की अंकुशने सांगितलं नाही. हे बघा कसं आहे माहिती आहे, तुझं फॉर्म चांगला असेल ना, फॉर्म परफेक्ट असेल ना, लोक तुला कॉम्प्लिमेंट देतील. मी स्वतः एक्सपिरियन्स केले, माझा फॉर्म चांगला असतो म्हणून मला लोक कॉम्प्लिमेंट देतात की हा बघा याचा फॉर्म कसा आहे, असा फॉर्म पाहिजे, असं मला कॉम्प्लिमेंट मिळते. तू 10 जणांतरी वेगळा दिसतो जर तुझा फॉर्म परफेक्ट असेल तर. म्हणून फॉर्मकडे लक्ष दे, समजलं. माझी हाईट कमी असते, हाईट कमी असेल हा फायदा आहे. काप नसा ग्रो पण होतो लगेच आणि दिसण्यात येतो. आणि मला सांगतो ते पण, मी तुला ओढापी गोष्ट सांगत नाही. मी जे सांगतोय ना
ते मी ॲज अ ट्रेनर जिथे काम करतो तिथे मी सगळं शिकतो. मी काय काही जे सेमिनार होतात ना, काय काय अकॅडमीचे सेमिनार सुद्धा होतात, ते सुद्धा मी अटेंड करतो. म्हणून असं समजून की मी काहीतरी सांगतोय, माझा स्वतःचा सुद्धा एक्सपिरियन्स आहे, मी रिसर्च सुद्धा करतो. म्हणून तुला चुकीची इन्फॉर्मेशन मी कधीच देणार नाही, नेहमी लक्षात ठेव. भाऊ झालं भावं, काय झालं मला मेसेज कर, 100% सांगेन तुला. सो आता इथे आपला ब्लॉग संपणार आहे. सो मी या ब्लॉगमध्ये लेग डेची पूर्ण इन्फॉर्मेशन दिले, पूर्ण नाही दिले, बट काही टिप्स दिले ज्या तू केल्या पाहिजे तुझे लेग्स ग्रो करण्यासाठी किंवा लेगची स्ट्रेंथ ग्रो करण्यासाठी. किती गोकट घेतो. जर आतापर्यंत ब्लॉग बघत असेल तर लाईक कर, शेअर कर, सबस्क्राईब कर, कमेंट कर, सगळं कर. बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लवकर भेटू एक्सरसाइजची डेडलिफ्ट घेऊन. 8 सप्टेंबर 2024 संडेला.